बाबा महाराज सातारकर. बाबा महाराज म्हणजे कैवल्याचा पुतळा भूतळावरती येऊन स्वतःच ज्ञानेश्वरी सांगतोय असं दृश्य निर्माण करणारे बाबा महाराज सातारकर. तुकोबांची गाथा होऊन भाविकांशी संवाद साधणारे एक महान कीर्तनकार म्हणजे बाबा महाराज सातारकर. पण बाबा महाराजांची एवढीच ओळख आहे का? तर नाही. एक आदर्श पुत्र, एक आदर्श पिता, एक आदर्श पती, एक आदर्श बंधू, एक आदर्श सद्गुरू, एक आदर्श मित्र म्हणजे बाबा महाराज सातारकर. पण एवढीच ओळख आहे का अजून? नाही. तर आता ते तर मुळातच हुशार होते, त्यांनी अभ्यास केला, त्यांनी शिक्षण घेतलं होतं. पण त्याचबरोबर ती घोडेस्वारी केलेली होती, क्रिकेट खेळलेले होते, बोटिंग केलेलं होतं, ट्रेकिंग केलेलं होतं, शूटिंग केलेलं होतं, स्विमिंग त्यांना आवडत होतं, फोटोग्राफीची त्यांना आवड होती. अशा पद्धतीचं अष्टपैलू अवलिया व्यक्तिमत्व म्हणजे बाबा महाराज सातारकर. बाबा महाराज हे उत्कृष्ट गायक होतेच, त्यांना अतिशय गोड असा त्यांचा गळा होता. ते एक महान कीर्तनकार होतेच, पण त्याचबरोबर ते एक शेतकरी होते, फर्निचरचा व्यवसाय करणारे ते व्यावसायिकसुद्धा होते आणि त्यांनी वकिलीचं शिक्षणसुद्धा घेतलेलं होतं. तर असे होते बाबा महाराज सातारकर. आता त्यांची कीर्तनं, त्यांचा हरिपाठ, त्यांचे दृष्टांत आणि हीच ती इंद्रायणी असं म्हणत दगडालाही पाझर फोडणारी त्यांची जी आर्तता आहे, ती आर्तता कोणीही विसरू शकत नाही. असे होते बाबा महाराज सातारकर. तर आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. तर त्यांची वारकरी परंपरा, त्यानंतर बाबा महाराज यांचा परिवार आणि त्यांचं कार्य. सुरुवात करूया आपण त्यांच्या सातारकरांच्या वारकरी परंपरेपासून. साल आहे 1875. त्या सालामध्ये भारताचे पहिले उपपंतप्रधान, स्वतंत्रता संग्रामाचे सेनानी आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला होता. या सालामध्ये स्वतंत्रता सेनानी बिरसा मुंडा यांचा सुद्धा जन्म झालेला होता आणि याच सालामध्ये आर्य समाजाची सुद्धा स्थापना करण्यात आलेली होती. आणि याच साली सातारा या ठिकाणी सद्गुरू दादा महाराज सातारकर यांचा जन्म झालेला होता आणि यांच्या घरामध्ये पहिल्यापासून जरंडेश्वर श्री मारुतीची उपासना करण्याची आणि वारी करण्याची परंपरा होती. आणि वयाच्या 18-19व्या वर्षीच दादा महाराजांनी पंढरीची वारी करायला सुरुवात केलेली होती. हरिविजय, भक्तिविजय हे जे ग्रंथ होते त्या ग्रंथांवरती प्रवचनं करायला सुरुवात केली होती. आणि पंढरीच्या वारीनंतर महाराज जे आहेत ते कार्तिकी वारीसाठी श्री क्षेत्र आळंदीला गेले होते आणि त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती मंदिरामध्ये त्यांचा मुक्काम होता. आणि यावेळेस मुक्कामाच्या ठिकाणी खोलीमध्ये ते एकटेच होते आणि महाराज ज्ञानेश्वर माऊली असं त्यांचं भजन सुरू होतं, तल्लीन झाले होते. आणि या ठिकाणी यांना साक्षात ज्ञानेश्वर माऊलींचा अनुग्रह प्राप्त झालेला होता. आणि यानंतर काही वर्षानंतरच श्री तुकाराम महाराजांचा सुद्धा यांना अशा पद्धतीचा अनुग्रह प्राप्त झालेला होता. आता दादा महाराजांनी आयुष्यभर वारकरी संप्रदाय, पंढरीचा पांडुरंग, ज्ञानेश्वर, तुकोबाराया आणि वारकरी मंडळी या सगळ्यांची त्यांनी निस्सीम अशी सेवा केलेली होती. आणि शेवटचा दिस गोड व्हावा त्याप्रमाणे दादा महाराजांनी मार्गदर्श शुद्ध एकादशी गुरुवार दिनांक 5/12/1946 या दिवशी गीता जयंती होती. या दिवशी संध्याकाळी हरिकीर्तनामध्ये स्वतःचा देह ठेवला, म्हणजे रामकृष्ण हरी म्हणतच ते देवाघरी निघून गेले होते. आणि त्यानंतर महाराजांचे दुसरे चिरंजीव होते, नाव आहे श्री संत आप्पा महाराज. यांनी ही जी परंपरा आहे ती परंपरा निष्ठेनं चालवली. आता आप्पा महाराज जे आहेत तर ते एकनाथ महाराजांवरती त्यांचं म्हणजे प्रचंड प्रेम होतं, आपुलकी होती. आणि यांनी 25 वर्ष श्री एकनाथी भागवताची पारायणं केली होती. 7 वर्ष अमृतानुभवबद्दल सांगितलेलं होतं आणि 17 वर्ष रोज नित्य नियमाने श्री ज्ञानेश्वरीवरती प्रवचनं केलेली होती. आणि 1962 साली श्री नृसिंह जयंतीच्या दिवशी वैशाख शुद्ध 14 या दिवशी श्री संत आप्पा महाराज यांनी हा देह ठेवलेला होता. आणि त्यानंतर या परंपरेमध्ये बाबा महाराज सातारकर हे गादीवरती आले होते आणि आपल्या पूर्वजांची पुण्याई आणि स्वतःचं कर्तृत्व आणि संत सज्जनांचा आशीर्वाद आणि यामुळे बाबा महाराज हे वारकरी संप्रदायाचा एक ज्ञानवाहिनी बनलेले होते. तर ही वारकरी परंपरा जी होती त्याबद्दलची आपण माहिती घेतली होती. आता बाबा महाराज सातारकर यांच्या परिवाराबद्दल जर बोलायचं झालं
तर सद्गुरू दादा महाराजांचे सगळ्यात धाकटे चिरंजीव होते. त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर उर्फ भाऊ महाराज आणि त्यांच्या पत्नी होत्या लक्ष्मीबाई. तर म्हणजे ज्ञानेश्वर उर्फ भाऊ महाराज आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी 1 ऑक्टोबर 1934ला कौसल्या उर्फ माई यांचा जन्म झाला आणि माघ शुद्ध त्रयोदशी शके 1818 5 फेब्रुवारी 1936 या दिवशी मुलाचा जन्म झाला. नाव ठेवलं निळकंठ, म्हणजे निळकंठ ज्ञानेश्वर गोरे असं त्या मुलाचं नाव. म्हणजेच आपले महाराष्ट्राचं लाडकं आध्यात्मिक व्यक्तिमत्व बाबा महाराज सातारकर. आता बालपणी निळकंठ यांना घोडेस्वारीची आवड होती, त्यांना क्रिकेटची आवड होती, बोटिंगची आवड होती, ट्रेकिंगची आवड होती, शूटिंगची आवड होती, स्विमिंगची आवड होती आणि अभ्यासामध्ये सुद्धा त्यांचा रस होता. फोटोग्राफीचा सुद्धा त्यांना छंद होता. वकिलीचं सुद्धा त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलेलं होतं. यांच्या घराण्यामध्ये पाठीमागच्या 3 पिढ्यांपासून कीर्तनाची परंपरा होती, प्रवचनाची परंपरा होती. आजोबा ज्ञान तपस्वी होते, त्यानंतर वडील, त्यानंतर चुलते, म्हणजे घरातली सगळीच मंडळी ही या वारकरी संप्रदायामध्ये काम करत होते. आणि वडील उत्कृष्ट मृदुंगवादक पण होते. मातोश्री लक्ष्मीबाई यांना संत वाङ्मयाची आवड होती आणि हे सगळं बाळकडू जे आहे ते बाबा महाराजांना मिळत होतं. आणि बाबा महाराजांनी लहान असतानाच साताऱ्यामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजी माध्यमातून SSCचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं आणि शिक्षणाबरोबरच त्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा देखील जपलेला होता. कुटुंबामध्ये सगळे वारकरी होते, कीर्तनकार होते, प्रवचनकार होते आणि त्यामुळे निळकंठ गोरे यांना देखील त्या कीर्तनाची आवड लागलेली होती. आणि वयाच्या 8व्या वर्षापासून ते दादा महाराज यांच्या कीर्तनामध्ये अभंगाच्या चाली म्हणायचे आणि तिथूनच त्यांच्यावरती कीर्तनाचे संस्कार जे आहेत ते रुजायला लागलेले होते. आणि वयाच्या 11व्या वर्षापासून त्यांनी पुरोहित बुवा आणि आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खा साहेब तर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतलेले होते. आणि बाबा महाराज यांच्या घडण्यामागे त्यांचे चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांचा सुद्धा प्रचंड मोठा सिंहाचा वाटा होता. बाबा महाराज हे सुरुवातीला चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडून चाली शिकायचे आणि कीर्तनाचे धडे घ्यायचे. 1950-54च्या काळामध्ये बाबा महाराज यांनी लाकूड सामानाचा म्हणजेच फर्निचरचा व्यवसाय सुद्धा केलेला होता. आणि नंतर भक्ती कीर्तन या सगळ्यामध्ये ते इतके घडून गेले होते, इतके लीन झाले होते. नंतर त्यांनी हा व्यवसाय बंद केला आणि पूर्ण वेळ भजन आणि कीर्तनामध्ये स्वतःला झोकून दिलेलं होतं, परमार्थाला वाहून घेतलेलं होतं. आणि 24 मार्च 1954 साली देशमुख दिंडीचे विणेकरी, नाव आहे पांडुरंग जाधव, यांच्या नात होत्या, त्यांचं नाव आहे दुर्गा. तर यांचं लग्न निळकंठ यांच्याबरोबर म्हणजे बाबा महाराज यांच्याबरोबर झालेलं होतं. आणि दुर्गा होत्या, त्यांचं नाव नंतर बदललं आणि नाव ठेवलं रुक्मिणी. आणि ती सातारकरांचं जे घराणं आहे त्या घराण्याची सून झाली. या पती पत्नींना 1958 साली भगवती, 1962 साली रासेश्वरी आणि 1963 साली चैतन्य अशी मुलं झालेली होती. तर असा यांचा हा परिवार होता. आता वारकरी संप्रदायामधील प्रमुख फड म्हणून सातारकर फडाचं नाव घेतलं जातं. प्रवचनकार दादा महाराज सातारकर यांनी या फडाची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांचे दुसरे पुत्र आप्पा महाराज सातारकर यांनी या फडाची धुरा सांभाळली आणि 1962 साली आप्पा महाराजांचं निधन झाल्यावरती आप्पा महाराजांचे पुतणे निळकंठ ज्ञानेश्वर उर्फ बाबा महाराज सातारकर यांनी या फडाची परंपरा सांभाळलेली आहे. बाबा महाराजांनी डिसेंबर 1983 पासून संतांच्या गावी कीर्तन सप्ताह आयोजित करण्याची जी परंपरा आहे ती चालू केलेली होती. त्याच्यासाठी मग त्यांनी पैठण, पंढरपूर किंवा पिंपळनेर किंवा भंडाऱ्याचा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे या ठिकाणी बाबा महाराज जायचे. त्या ठिकाणी सप्ताहात आयोजन करायचे आणि त्या ठिकाणी कीर्तनं करायचे. अशा पद्धतीचं त्यांनी आयोजन सुरू केलेलं होतं आणि त्याला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळालेला होता. बाबा महाराजांनी आता त्यांच्या कार्यकाळामध्ये जवळजवळ 15 लाख लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा दिलेली होती आणि व्यसनमुक्तीचं अभियानसुद्धा यांनी चालवलेलं होतं आणि जनसेवासुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात केलेली होती. चैतन्य आध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची यांनी स्थापना केली होती आणि या संस्थेच्या माध्यमातून 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा, त्याच पद्धतीनं औषधं पुरवण्यात येतात. त्याचबरोबर चैतन्य धाममध्ये रोज अन्नदान केलं जातं आणि अध्यात्मासाठी यांनी सर्वस्व आपलं अर्पण केलेलं होतं आणि अध्यात्म, समाजाची सेवा, लोकांची सेवा,
जनतेची सेवा आणि कीर्तन हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं यांच्यामध्ये मोलाचा वाटा होता. कारण बाबा महाराज यांचा आवाज, यांचं बोलणं, यांचं म्हणजे प्रसंग मांडण्याची पद्धत आणि त्यांचं प्रगाढ ज्ञान या सगळ्यांचा विचार करता महाराष्ट्रातल्या जनतेनं त्यांना आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये जपलेलं होतं. आणि सध्या ते त्यांच्या परिवारासह मुंबई या ठिकाणच्या नेरूळ भागामध्ये राहत होते. आता ते थकलेले होते आणि 2023 सालामध्ये म्हणजे सुरुवातीला म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्येच त्यांना एक प्रचंड मोठा धक्का बसला होता. बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर यांचं दुर्दैवी निधन झालेलं होतं आणि त्यांनी वयाच्या 85व्या वर्षी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतलेला होता. आणि त्यानंतर काहीच महिन्यामध्ये 26 ऑक्टोबर 2023 या दिवशी बाबा महाराज सातारकर यांनीही शेवटचा श्वास घेतला होता. यावेळेस तुकोबारायांचा अभंग आठवतो. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा, तुमची आमची हेची भेटी, येथून या जन्म तुटी, आता असो द्यावी दया, तुमच्या लागतसे पाया, येता निजधामी कोणी, विठ्ठल विठ्ठल बोला वाणी, रामकृष्ण मुखी बोला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला, तुका जातो वैकुंठाला.